नमस्कार, टेस्टी फूड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मँगो शिरा बनवण्याची रेसिपी, म्हणजे वराडी स्टाईलमध्ये आंब्याचा शिरा बनवण्याची रेसिपी। तर चला मग सुरुवात करूया। यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी तूप घेतलेला आहे, अर्धा वाटी दूध घेतलेला आहे। तर आपण पहिले आता तूप वितळून घेणार आहोत आणि थोडंसं कडक करून घेणार आहोत। तूप गरम झाल्यानंतर आपण 1 वाटी रवा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। लालसर आणि खमंग वास आला पाहिजे रव्याचा, तोपर्यंत आपण मीडियम फ्लेवरवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। आता रवा व्यवस्थित खमंग आणि लालसर भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा वाटी साखर ॲड करणार आहोत आणि ती साखर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही जास्तही ॲड करू शकता किंवा साखरेचं प्रमाण कमीही करू शकता। आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे। पाणी अगदी थोडं थोडं ॲड करून गरजेपुरतं घ्यायचं आहे। 1 वाटी रवा असेल तर 1.5 वाटी पाणी लागतं, तर मी 1.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। यामध्ये आपण दूधही ॲड करणार आहोत, सो पाण्याचं प्रमाण मी कमी यूज केलेलं आहे। व्यवस्थित पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे रव्याबरोबर आणि यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता व्यवस्थित पाणी उकळून झाल्यानंतर यामध्ये आपण आता थोडं दूध ॲड करणार आहोत। दूध हे अर्धा वाटी ॲड केलेलं आहे। आता हे दूध रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर शिऱ्यासोबतच्या दुधाला सुद्धा एक व्यवस्थित गरम उकळी येऊन द्यायची आहे। यामध्ये मी 1 वाटी आमरस बनवून ठेवलेला होता, तर हा आमरस आता ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे वाफलवून घेणार आहोत मिश्रण। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता किंवा केसर सुद्धा टाकू शकता, पण केशरमुळे आंब्याचा मँगो शिऱ्याचा फ्लेवर थोडासा चेंज होत असतो। मी आता ॲड नाही करणार आहे। मी यामध्ये थोडेफार ड्रायफ्रूट्स अगदी शेवटी टाकणार आहे। मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती 5 मिनिटांसाठी वाफलवून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची आहे। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून आपण शिरा तसाच वाफलवत ठेवणार आहे थोड्या वेळासाठी आणि नंतर तो सर्व करू शकतो। तर मग रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।